नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता कमळी म्हणत असते की अन्नपूर्णा आजी, तुमची नात तुम्हाला मिळाली म्हणून तुमच्या चेहऱ्यावर जो काही आनंद झालाय तो आनंद बघून मला आनंद झालाय. कमळीला खूप आनंद होत असतो की माझ्या अन्नपूर्णा आजी इतक्या आनंदी आहेत. कमळी जाते आणि पटकन जानूला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा जानू कमळीच्या हातात काहीतरी ठेवते, पण कमळी काही कळू देत नाही आणि पटकन बाजूला येते. तिकडे आता अन्नपूर्णा आजी म्हणते, चल बाळा आपण तिकडे जाऊन बसूया. तेव्हा राजन म्हणतो, आई इतक्या लवकर विश्वास ठेवायला नको ना, जर मला शहानिशा करू दे ना. अन्नपूर्णा आजी म्हणते, म्हणजे राजन, हे बघ, मी आणि सरू जे गाणं म्हणायचो किंवा आमच्या दोघांचं जे गाणं फेवरेट आहे ते तुला सरूने सांगितलं असणार, त्यामुळे ते गाणं तू म्हणून दाखव, मग मी विश्वास ठेवेल की तू माझीच मुलगी आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, ठीक आहे राजन, तुझी अशी इच्छा आहे तर आपण तसं करूया. एवढं सगळं करतोय, एवढं करायला काहीच हरकत नाहीये. आता मात्र कामिनीला घाम फुटलेला असतो, काय करू आणि काय नाही सुचत नसतं. एवढे डावपेच खेळते आणि अगदी थोडक्यात ती फसणार असते. कामिनी म्हणते, अरे ह्या पोरीला एवढी महत्वाची गोष्ट सांगायची विसरले, आता काय करायचं. अन्नपूर्णा आजी आता त्या जानूला म्हणते, म्हण बाळा गाणं. एक मुलगी येते आणि तिच्या हातात माईक देते. आता जानू गाणं म्हणणार असते, तेच बाहेर कमळी बसलेली असते झाडाखाली आणि तिच्या जवळ असते निंगी. कमळी खूप इमोशनल झालेली असते, सगळ्या तिला आठवायला लागलेलं असतं. आईची आबाची आठवण येत असते. निंगी म्हणते, कमळे तुला अशी आठवण आली ना सरू काकीची, ते आवडतीचं गाणं म्हण बरं. आता कमळी इतकी सुंदर या सुखांनो या हे गाणं म्हटलेली असते. डोळ्यात पाणी असतं, मनात भावना असतात, एक कंठ तिचा दाटून आलेला असतो. या सुखांनो या, सुंदर असं गाणं कमळी म्हटलेली असते. आणि ते गाणं म्हणून कमळीला रिलॅक्स असं फील होतं आणि आईबरोबर जे क्षण घातलेले आहेत ते सगळे काही कमळीला आठवत असतात. गाणं म्हणून झाल्यावर कमळीला शांत असं वाटलेलं असतं, रिलॅक्स फील होतं. अगदी डोळे बंद करून 2 मिनिटं ती शांत अशी बसलेली असते. आता जयंत असतो आणि जानू गाणं म्हणायला लागलेली असते, मोर पिसी स्वप्न माझे. आता मात्र जयंत लगेच इकडे बघायला लागलेला असतो का हा आवाज माझ्या जानूचा आहे आणि हा आवाज कुठून येतोय. लक्ष्मीने सुद्धा ते ऐकलेलं असतं आणि ती एका मिनिटात ओळखते हे आवाज आणि हे गाणं माझ्या जानूचं आहे. तर लगेच ओळखलेलं असतं इकडे जयंतने, हा आवाज माझ्या जानूचा आहे. लक्ष्मी मात्र वेळ अजिबात व्हायला घालवत नाही आणि जिकडून आवाज येतो त्या दिशेने पळत सुटलेली असते. शी उठतो आणि तिला म्हणतो की बास गाणं आता म्हणू नका, आणि ते ठेवून दिलेलं असतो माईक. अन्नपूर्णा आजी, राजन आणि जानू आतल्या रूम मध्ये चाललेले असतात. दुसरी बाई आलेली असते स्टेजवर आणि ती आता तिचं मनोगत व्यक्त करायला लागलेली असते. अवध पळत राजन आलेला असतो, बघतो तो काय दुसरीच कोणीतरी बाई असते. आता मात्र राजनची खात्री पडते, हा आवाज माझ्या जानूचा नव्हता, दुसरीच कोणीतरी बाई गातीये. निंगी आणि कमळी रडत असतात, त्यांना फार वाईट वाटत असतं, एकटं एकटं असं वाटत असतं त्यांना. आता आतमध्ये जानू बसलेली असते, तिच्या समोर राजन, अन्नपूर्णा आजी आणि कामिनी असतात. राजन म्हणतो, आम्हाला दोघांना जे गाणं आवडतं तर हे गाणं नाहीच आहे, दुसरंच कुठलं तरी गाणं म्हटली तू. मात्र जानू कामिनीकडे बघायला लागते. जानू आता फसलेली असते, अरे बापरे करू काय मी, आणि सरळ जे आहे ते सांगून टाकू का, कारण मी आता गोंधळत चालली. आता लक्षात येतं की त्या मगाशी जानूने मला एक चिठ्ठी दिली, ती चिठ्ठी बघते आता कमळी. आता जानूने सांगितलेलं असतं की माझं नाव जान्हवी, मी आजींची खरी नात नाहीये. थोड्याच वेळापूर्वी या प्रकरणात मला अडकवलंय, पर्सनल गोष्टींना समोर आणलं, ब्लॅकमेल केलं आणि अन्नपूर्णा आजीच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी त्यांची नात म्हणून मला इथं उभं केलं. त्या चिठ्ठी सगळं काही डिटेलमध्ये लिहिलेलं असतं जानूने. आता जानूचं सत्य आपल्या कमळीला कळालेलं असतं. ही माहिती लवकरात लवकर योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा प्लीज. राजन म्हणतो, ते गाणं नव्हतंच, तू गाणं ते म्हटलीच नाही. राजनला तोच प्रश्न पडलेला असतो, ही माझी मुलगी असं म्हणता तर मग ते गाणं ती का नाही म्हटली. जानू काहीतरी सांगायला जाणार तर कामिनी तिच्याकडे रागाने बघत असते. तेवढ्यात काय कमळी आलेली असते आणि कमळी जोरात म्हणते, थांबा. पुन्हा आजी म्हणते, कमळी काय ग. चिठ्ठी आता कमळी राजन आणि अन्नपूर्णाच्या आजीच्या हातात देते आणि त्यांनी लगेच ते वाचायला घेतलेली असते. कमळी म्हणते, ही तुमची मुलगी नाहीये, हिला अडकवलंय कोणीतरी. म्हणतो, आई ही गौरीची मुलगी नाहीच आहे, माझी नात सुद्धा नाहीये किंवा माझी मुलगी सुद्धा नाहीये. आणि म्हणते, तुम्ही ठरवलं होतं ना स्केच बघून जे काय असेल ती तुमची नात असेल, मग आता स्केच तर तुमच्या समोर आहे, मग हिला तुमची नात नाहीये असं कसं म्हणताय. मिनी आता सारखा फोर्स करत असते की हीच तुमची नात आहे. मिनी म्हणते, अरे राजन ही तुझीच मुलगी आहे, विश्वास ठेव. कसं आहे ना, स्केच वरून तरी तसंच वाटतंय बाबा. मिनी म्हणते, वहिनी अगं तुझीच मोठी नात आहे, बघ तरी तिच्याकडे. ती विनाकारण फोर्स करत असते, त्यांना फसवायचं असतं अन्नपूर्णा आजीला. अन्नपूर्णा आजी म्हणते, नाही कामिनी ही माझी नात असू शकत नाही. अन्नपूर्णा आजी म्हणते, एक गोष्ट मगासपासून खटकत होती, गुरुजी म्हटले होते की तुमची मोठी नात तुमच्या आसपास आहे. या मुलीला पहिले कधी बघितलं सुद्धा नाही, अचानक माझ्या समोरून उभी राहिली. मी विचार करते आसपास असती ती माझी नात, ही अचानक येऊन उभी राहिलेली नात कशी असू शकते.
अन्नपूर्णा आजी म्हणते खरं खरं सांग, तू कोण आहेस नेमकी? अन्नपूर्णा आजी म्हणते घाबरू नको, आज जे काय असेल ते खरं सांग. अन्नपूर्णा आजी म्हणतात माझ्या नातीच्या नात्याचा प्रश्न आहे, त्यामुळे प्लीज फसवगिरी करू नका. भावनांचा प्रश्न आहे, माझी मोठी नात म्हणजे माझं सर्वस्व आहे. भावनांशी प्लीज तू खेळू नको, जे काय असेल ते खरं सांगून टाक. मी आता डायरेक्ट बोलते, या बाईने जबरदस्तीने सगळं काही करायला भाग पाडलंय ना, खरं असेल ते जानू तू सांगून टाक. हे म्हणते जे काय असेल ते खरं खरं सांग, अजिबात या बाईला घाबरायची गरज नाहीये. मात्र अन्नपूर्णा आजी राजन रागाने बघायला लागलेली असतात. कामिनी म्हणते काय, मी कशाला सांगेन आणि तिची माझी कसली ओळख? या सगळ्यात माझा काय संबंध? मला कसं ओढताय विनाकारण? काहीच केलेलं नाही आणि माझं नाव घ्यायचं नाही. या ए कमळी टमळी, केज बघितलं ना, तरी पण ही माझ्या बहिणीची नात नाही असं म्हणायचंय तर ठीक आहे, मी कुठे जबरदस्ती करतीये? तिला विचारा किती खरं आणि किती खोटं, मला काय तुम्ही टार्गेट करताय? कामिनी आता एवढी अडकलेली असते तरी सुद्धा स्वतःची बाजू सावरायचा प्रयत्न करतच असते. ती कोण आहे तिलाच विचारा, तिच्या तोंडाने सांगेल की, म्हणजे खरं काय सगळ्यांनाच कळेल म्हणून म्हणतीये ग बहिणी तिचंच माझ्यावर. कमळी म्हणते कडू आजी, बोलताय ना त्याला धमकी म्हणतात. पूर्ण आजी म्हणते कामिनी जरा शांत बसतो. पूर्ण आजी म्हणते बाळा बोल ना, कोण आहेस तू, घाबरू नकोस ना. कमळी म्हणते आजी मगाशी भेटली ना तेव्हा पण खूप घाबरलेली होती, काहीतरी आहे त्या गोष्टीला, ती खूप घाबरतीये पण ती सांगत नाहीये. एकच्या जवळ कावरी बावरी होऊन उभी होती, नक्कीच काहीतरी घोळ आहे त्याच्याने एवढी घाबरलीये ती, आपल्याला काहीच सांगत नाहीये. 100% सांगू शकते ही तुमची नात नाहीच आहे, तरी सुद्धा मध्ये मध्ये बोलायला जाते. अन्नपूर्णा आजी म्हणते तुला सांगितलंय ना ग गप्प बस, का मध्ये मध्ये करतेस, गप की जरा. आता जानूच्या जवळ आलेली असते आणि तिला आता प्रेमाने विचारणार असते की नेमकी काय आहे सगळा प्रकार. आता कामिनी आणि जानूच्या मध्ये उभी राहते. आता खरं बोल काय ते, आता कुणाकडे बघू नको आणि घाबरू नको, मी आहे तुझ्या सोबत. खऱ्यात लई ताकद असत्या, खऱ्या समोर कोणाचं काही बी टिकत नाही, किती बी काही असू दे मोठं, पण खऱ्या समोर काहीच टिकत नाही. त्यामुळे तू कुणाला घाबरू नको आणि जे काय असेल ते खरं सांगून टाक. ते मी तुझ्या सोबत आहे, घाबरायची गरज नाहीये. जानू हिम्मत जुटवते, डोळे बंद करते आणि खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. जानू आता खूप हिम्मत करते, आजी मी तुमची नात नाहीये, मी तुमच्या कोणाचीच कोणी नाहीये, तुमचा आणि माझा काही एक संबंधच नाहीये. आणि परत एकदा तोंडावर पडलेली असते. त्या बाईने मला धमकावलं आणि सगळं नाटक करायला लावलं आणि मी सुद्धा यांच्या धमकीला घाबरले आणि तुम्हाला त्रास दिला, खरंच मला माफ करा आजी. आता अन्नपूर्णा आजीचं सत्य, नातीचं जे सत्य असतं ते समोर आणलेलं असतं. खरं काय आणि खोटं काय, ती जी नात म्हणून उभी केलेली असते ती अन्नपूर्णा आजीची नात मुळात नसतेच. सगळी काही फसवेगिरी चाललेली असते आणि कामिनीचा डाव असतो. कमळीने मात्र कामिनीचा डाव एका मिनिटात असा उधळून लावलेला असतो. अन्नपूर्णा आजी आता रागारागाने बघायला लागलेली असते या कामिनीकडे. त्या क्षणाला माझी खरी ओळख मी कुणाला सांगू शकत नाही आजी, याच गोष्टीचा फायदा या बाईने घेतला आणि म्हणून मला मजबूर केलं की मी असं खोटं नाटक करावं आणि तुमची नात म्हणून तुमच्या समोर उभी राहावी. सगळं काही केलंय हे कारस्थान या बाईने केलंय. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आजी, मला माफ करा. यांचं मी ऐकायला नकोच होतं. पुढे म्हणते या अख्खा माणूस बदलू शकत्या, कागदाचा तुकडा बदलायला काय वेळ लागणार आहे यांना, त्यांचं कामच ते आजी. राजन आणि अन्नपूर्णा आजी कामिनीकडे रागाने बघत असतात. अन्नपूर्णा आजी इतकी चिडलेली असते, अगं कामिनी तुझं काय करू मी, किती वेळा तेच तेच करते तू, किती वेळा तुला मारू हाणू, तुला कशानेच काही फरक पडत नाही का, तू मुद्दाम करते आणि मला त्रास देण्याचा तुला काय आनंद मिळतो. त्या घरात आश्रय घेतलाय आणि सारखी मला फसवते आणि माझ्यावरच सगळे काही डावपेच करते, तुला काय मिळतं ग कामिनी? त्यातून या निष्पाप मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि मला टॉर्चर करायला गेलीस, तुला सगळं करून काय मिळालं ग कामिनी? पूर्ण आजी चिडचिड करत असते, खूप रागराग व्यक्त करत असते. का कशासाठी करतीये सगळं कळेल का? पूर्ण आजी आता जानूला हात जोडून म्हणते बाळा प्लीज मला माफ कर, माझ्यामुळे या बाईमुळे तुला खूप काही सहन करायला लागलं, त्यामुळे जो काही त्रास झालाय ना, खरंच आम्हाला माफ कर बाळा, जा बाळा इथून, काहीच म्हणणं नाहीये माझं. म्हणून सुद्धा आजी जवळ येते, हात जोडते, आजी जमलं तर मला माफ करा, नकळत का होईना मी तुमच्या भावना दुखावल्या, तुमच्या भावनांची खेळलीये मी, प्लीज मला माफ करा. आणि अन्नपूर्णा आजींचे आशीर्वाद घेते जानू. आजी म्हणते सगळं चांगलं होऊ दे बाळा, तू जा बरं प्लीज. जानू तिथून घाईघाईने गेलेली असते आणि जानूच्या मागे कमळी सुद्धा लगेच निघून जाते. अन्नपूर्णा आजी राजन कामिनीकडे मात्र आता रागारागाने बघत असतात, जणू काय अन्नपूर्णा आजी कामिनीला खाऊन टाकते की काय. कमळी तिच्या मागे मागे गेलेली असते आणि या सगळ्यात काही बी दोष नाही. तिचा मित्र जो असतो कमळीचा, तो म्हणतो अगं गुरुजींच्या सांगण्यावरून गाणं सादर करायला आली होती ती, पण भलतंच घडलं इथे. सगळा घडलेला प्रकार सांगते. माझ्या नवऱ्याने लग्नानंतर खूप त्रास दिला, खूप टॉर्चर केलं मला. तिची सगळी कहाणी सांगत असते आणि कमळी सगळी कहाणी समजून घेत असते.
ते मी जे घर सोडून पळून आले त्याचं परत त्याच्या घरी कधीच गेले नाही. आज कार्यक्रमाच्या वेळेला त्याला मी बघितलं होतं, तो माझा पाठलाग करत इथपर्यंत आला होता. आता रागिनी कामिनी हॉलमध्ये बसलेले असतात आणि रागिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. का त्यांच्या समोरच उभी असते, ती मोबाईलमध्ये काहीतरी करत असते. का म्हणते, ग्रॅनी आजी तुला त्या वेड्या आजीने परत कानाखाली मारली तर ग तिसऱ्यांदी कानाखाली मारेल ती. रागिनी म्हणते, वेडी आहेस का ग, काहीही बोलतीये तू, काय बोलती हे तरी कळतंय का अनिका? का जरा थोबाड बंद ठेव. त्यात आता अन्नपूर्णा आजी घाईघाईने खाली येत असते. कामिनीचं सगळं सामान आणलेलं असतं अन्नपूर्णा आजीने. तिने म्हणते, आई हे काय, ही बॅग वगैरे कोणाची आहे? अन्नपूर्णा आजी म्हणते, रागिनी आंधळी आहेस का की वेडी आहेस? तुझ्या आईने केलेला नीचपणा तुला कधी दिसतच नाही की दिसून सुद्धा आंधळी होतीस? अन्नपूर्णा आजी कामिनीला म्हणते, बॅग उचलायचं आणि चालतं व्हायचं इथून लगेच. तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अन्नपूर्णा आजीने इतका टोकाचा निर्णय घेतलेला असतो की कामिनीला सामानासहित बाहेर हकलून दिलेलं असतं. मात्र बघतच थांबलेली असते की मला डायरेक्ट घराच्या बाहेर जा आणि माझं सामान वगैरे सुद्धा आणलंय. जोडून माफी वगैरे मागण्याची नाटकं सुरू झालेली असतात, लढाईची नाटकं सुरू झालेली असतात, ड्रामे करत असतात. प्रत्येक वेळेचं त्यांचं असतं माती खायची आणि मग माफी मागायची. चूक झाली, मला या घरातनं बाहेर काढू नकोस. नाटक करत असते, इमोशनल ब्लॅकमेल करत असते. तू मच्छ्याशिवाय माझ्याकडे कोण आहे, कुणीच नाहीये मला आपलं असं. अन्नपूर्णा आजी म्हणते, जो नालायकपणा केला, जो क्रूरपणा केला, सगळं काही करायच्या आधी या गोष्टीचा विचार करायला हवा होता की तुला आमच्याशिवाय कोण आहे, आम्हीच तुझे आहोत सगळं काही, मग आमच्यावरच असे कारस्थानं करते. लाज वाटली नाही कामिनी? पाया पडत असते, गयावया करत असते. ते फक्त क्षणिक एक नाटक असतं. घरातनं बाहेर हकलू नको म्हणून अगदी गयावया करत असते, हातपाया पडत असते. रागिनी सुद्धा तिच्या वतीने सॉरी असं म्हणत असते, राहू दे, कुठे जाईन. रागिनी सुद्धा नाटकं करत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते, बास तुमची नाटकं बास. अन्नपूर्णा आजी म्हणते, ठीक आहे, तुला या घरात राहायचंय ना, मी जी शिक्षा देईल ती शिक्षा तुला भोगायला लागणार. आणि म्हणते, तू फक्त शिक्षा बोल, मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. आणि का मध्येच बोलते, ग्रॅनी आजी तू फक्त हो म्हण, मी बघ तुला कशी सपोर्ट करते. हिला जी पनिशमेंट करायची आहे ना त्याच्यात लगेच तुला सपोर्ट करते. रागिनी आता रागाने बघायला लागलेली असते अनिकाकडे. पूर्ण आजी म्हणते, उत्तम, अनिका तुझी साथ असली तर काय. इकडे आता लक्ष्मीच्या घरी कामिनी आणि अनिका आलेले असतात. लक्ष्मी म्हणते, माझ्या पाहुण्यात आतमध्ये येऊ द्या रे. तेव्हा आता वेलकम केलेलं असतं कामिनीला आणि अनिकाला. लक्ष्मीच्या घरात ते आलेले असतात. कामिनीला आता अन्नपूर्णानेच पाठवलेलं असतं लक्ष्मीच्या घरी. आता लक्ष्मी वीणाला म्हणते की अन्नपूर्णाबाईंना फोन कर की दोघी माझ्या घरी पोहोचल्यात. लक्ष्मी म्हणते, वीणा या तयार आहेत, त्यांच्या घरात घालायचे कपडे काढलेत का? वीणा म्हणते, हो तयारच आहे. पटकन उभी राहते, कपडे करताना सुटसुटीत कपडे हवेत ना, अशा कपड्यात कशी काम करणार बेटा? लक्ष्मी तिच्या घरच्यांना सांगते, या दोघींना धडा शिकवायचा म्हणून बाईंनी माझ्याकडे पाठवलंय. आणि असे कपडे दिलेले असतात दोघींना सुद्धा घालायला लक्ष्मीने. आता मात्र जिरणार असते कामिनीची. निकाला म्हणतात की तुझे बूट काढून ठेव, घरात बूट घालून चालायचं नाही, लेदर सोल्स आहे, त्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका. लक्ष्मी म्हणते, हो का, लेदर आहे का, मग डोक्यावर घे आणि नाच. म्हणते, ग्रॅनी आजी ते डान्स करायला बोलताय मला, माझा डान्स आवडेला, मी एक नंबर डान्स करते. आणि खाला बोलल्याचा अर्थ सुद्धा कळत नसतो. मी डायरेक्ट डोक्यालाच हात लावलेला असतो अनिकाची बुद्धिमत्ता बघून. लक्ष्मी म्हणते, कामिनीबाई नातीला 4 गोष्टी समजुतीच्या शिकवायच्या की केस सावरण्यातच वेळ गेला. लक्ष्मी म्हणते, पदर खोचा आणि कामाला सुरुवात करा, माझ्याकडे पाहुण्या म्हणून नाही आलात, काम करायला आलात. अनिका पूर्ण पिठाने भरलेली असते, अख्खीच्या अख्खी पांढरी झालेली असते आणि आता जोरात रडायला लागते. त्या कचरा काढायला लावलेला असतो सगळ्या घरातला. त्या काय दमवलेल्या असतात की बस. म्हणते, काय घर आहे, अरे रे 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 रे, काय ते काम. म्हणते, असं कधी बसलो होतो का? अनिका आणि कामिनीची चांगली जिरवलेली असते लक्ष्मीने अन्नपूर्णा आजीच्या सांगण्यावरून. काय कामाला लावलेले असतात की 1 मिनिट सुद्धा विश्रांती घेऊ देत नाही. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्ती मला गरम होतं यार, जास्ती काम मी केलंय. ए ग्रॅनी आजी. अनिकाचं आणि कामिनीचं भांडण सुरू होतं. तू जर हे कारस्थान केलं नसतं तर ही शिक्षा मिळालीच नसते. मला तुझ्यासोबत बोलायचंच नाहीये, चल, मी बोलत नसते. वॉशरूमला जायचं असतं, त्यावरून कामिनीचे आणि अनिकाचे भांडणं होतात. तू जाऊ शकत नाहीये, मी जाणार म्हणजे मीच जाणार. अनिका म्हणते, ग्रॅनी आजी तू मागेच थांबायचं. इकडे आता कमळी अन्नपूर्णा आजीकडे आलेली असते, त्यांना समजावून सांगते आणि त्यांची जरा आधार देण्याचा प्रयत्न करत असते. वाईट वाटलेलं असतं अन्नपूर्णा आजीला. अन्नपूर्णा आजी रडत असते. तुला माहिती आहे का कमळी, माझी मोठी नात आली असं ऐकलं कार्यक्रमात, तेव्हा काय आनंद झाला होता तुला सांगता सुद्धा येणार नाही. इतका काय आनंद झाला होता मला, इतक्या वर्षांपासून वाट बघते आणि फायनली माझी नात आली आहे, खूपच आनंद झाला होता बघ. अन्नपूर्णा आजी भरभरून असं कमळीला सांगत असते नातीविषयी, किंवा आत्तापर्यंतचं सगळं काही नातीविषयी, काय कसं केलं, किती वाट बघितली, सगळं काही सांगत असते. म्हणते, काळजी करू नका, देव एक दिवस देणार म्हणजे देणार, तुमची नात तुमच्याकडे पाठवणार, यात काही शंकाच नाही आजी. तुम्हीच्या घरात सिनेमाची तिकीट आलेली असतात. कामिनी म्हणते, मी जाऊ का सिनेमाच्या तिकीटला? या घरातून आणि कामातून सुटका तरी होईल माझी. कामिनी आता विचार करत असते, इथून फक्त बाहेर पडायचं.
मी आता नाटक करायला लागते, कंबर धरलीये, फार त्रास होतोय मला. मी लक्ष्मीच्या मुलाला म्हणते की माझ्याबरोबर चल ना पिक्चरला. काय बोलताय, कळतंय का? अरे नातूच काय जात नाही का आजीसोबत पिक्चरला, घेऊन चल की मला. मी आता खोटं बोलते, कंबर पकडली आणि डॉक्टरांकडे चाललंय असं खोटं सांगायचं घरात. इकडे आता ऋषी, राधिका आणि सरू पिक्चरला आलेले असतात. नयनताराने मुद्दाम पाठवलेलं असतं. सरू म्हणते मला फार भीती वाटते. ऋषी म्हणतो निवांत बसायचं आणि मूवी एन्जॉय करायची, घाबरायचं नसतं मावशी. राजन सुद्धा तिथेच आलेला असतो आणि तिथेच उभा असतो. राजन फोनवर तेच बोलत असतो, गौरी आणि माझी मुलगी लवकरच माझ्या बरोबर असेल किंवा आपल्या सोबत असेल. काय गौरी राजनच्या आसपासच असते. राजन पाठमारा उभा असतो आणि त्याच्या पाठीमागे गौरी असते. एवढ्यात काय ऋषी येतो, राजन काकाला बघतो आणि आता मात्र सरूने राजनला बघितलेलं असतं. ती पटकन तोंड झाकून घेते. आता अनिकाला कणिक मळायला लावलेली असते. हात खराब होतील, सगळे नेल्स खराब होतील, तुटून जातील. म्हणते मळायलाच लागणार. विना म्हणते मी काढून देते की तुझे नख काढता येत नाही असे कसे, बघू कसे निघत नाही. आणि विना डायरेक्ट तिचे नख काढायला लागलेली असते. म्हणतात विना कशाला तिला अवघड काम देते, मुलगी ग ती छोटी, सोपं काम दे की. का डायरेक्ट त्याला ओल्डी असं म्हणते. विना म्हणते जिबेला काही हाडबीड, अगं व्यवस्थित बाबा वगैरे म्हण की काही, किती मोठे तुझ्यापेक्षा, ओल्डी काय म्हणतीयस ना, अरे तुरे करते, तुला मॅनर्स नाही का ग. विना आता रागवते अनिकाला. का म्हणते नाईस पीपल, मला आवडलेत ते, आणि तो माझा साईड घेतोय, मग त्याला मी अवजाव का करेल. माझ्या पार्टीतला आहे ना, मी त्याला अरे तुरेच म्हणणार. विना म्हणते अगं जिबेला हाड आहे की नाही काही, अगं काका म्हण, आजोबा म्हण, काहीतरी म्हण, आणि अरे तुरे करू नको. अहो म्हण. नाही, मी आओ जाओ करणार नाही, एच म्हणणार आहे त्याला. पहिल्यांदा माझ्या साईडनी कुणीतरी भांडतंय, तो माणूस माझा झाला. माझ्या घरी ये, खूप मोठं आहे माझं घर. आता बाबा म्हणतात जा लवकर, ते नख काढून घे. नाही विना, मी सुद्धा पिक्चरला आलेली असते. तिथे आता सरू सुद्धा आलेली असते, राजन सुद्धा असतो, जानू सुद्धा असते, कमळी निंगी सगळेच आलेले असतात. सगळ्यात महत्वाचं ऋषी आणि कमळी असतात. तो चला राहूनही छान म्हणजे जयंत सुद्धा आलेलं असतो. ते नातलग असतात, ते फिल्म बघायला एकाच वेळेला एकाच हॉलमध्ये आलेले असतात. लक्ष्मी अगदी बारीक बारीक गोष्टी अनिकाला शिकवत असते. मी तुला आता एखादी गोष्ट सांगेल, त्या गोष्टीला मराठीत काय म्हणतात ते सांगायचं. अनिका म्हणते हो सांगेन की. एक चूक झाली की स्वयंपाकघरातलं एक काम वाढलं. त्याला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अर्थ माहीत नसतात किंवा त्या गोष्टीच माहिती नसतात. लक्ष्मी मात्र सगळंच काही शिकवणार असते अनिकाला. लक्ष्मी म्हणते सोफ्याला मराठीत काय म्हणतात अनिका, आता अर्थ सांग, नाही तर किचन मधलं एक काम वाढणार. म्हणते आई घरचे फितूर, तिला उत्तर सांगताय. लक्ष्मी म्हणते हरीश महत्वाचं काम सुरू आहे ना फोनवर, कशाला वेळ घालवतो, खोली जाऊन बस जा. म्हणतो इथं बसतो की मी कम्फर्टेबल आहे. मोठ्या आवाजात म्हणते इथून लगेच निघायचं. म्हणते माझा हेल्पर तर गेला काय यार. का म्हणते खूप वेळपासनं काम करतेय, खूप वेळपासनं हे सगळं चालू आहे, मला भूक लागली या प्लीज. घरात खायला देत नाही का हो लोकांना, आय एम हंग्री. असं म्हटलं की मला पास्ता हवाय खायला. तुम्ही म्हणते पास्ता वगैरे तर काहीच मिळणार नाही आणि का, वरम भात तयार आहे, खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. म्हणते खाण्यावरून कोणाला बोलू नका, ज्याला ते खायचंय ते खाऊ द्या की नाही ओल्डी. तुम्ही म्हणते वरम भात खायचंय तर खायचा, नाही तर उपाशी राहायचं, मी खाणार नाही वरण भात. का म्हणते सगळे निघून गेलेले असतात. ए ओल्डी मला वरम भात खायचं नाहीये, मला पास्ता हवाय. जर काही ऑर्डर करून दिली तर मला जेवायला मिळणार नाही, तुला मी काहीच मदत करू शकत नाही. पण अनिका वरम भात खायला बसलेली असते. पटापट खायला सुरुवात करते अनिका. आयशाला इकडे वॉशरूमला जायचं असतं. सरू राधिकाला म्हणते तुम्ही बसा मी घेऊन जाते. राधिका म्हणते जपून जा मावशी. त्या नायशाला वॉशरूमला घेऊन आलेली असते सरू सुद्धा इथेच असते. जानूने बघितलेलं असतं कामिनीला, त्याला रूम साफ करायला लावलेले असतात. इतक्या रूम असतात की ती दमलेली असते. तुम्ही म्हणते केअर काढायला लावलाय ना, लगेच केअर काढायचा. इतकी वेड्यासारखी वागत असते की विनाचं डोकंच बंद पडलेलं असतं. ती आजी सुद्धा मोठी नात करत मॅड होऊन गेलीये. दुसरी आजी डोक्यावरून हात फिरवत सगळं काही विसरून चाललीये, होत गेलीये. तसं तर आजी लोकांवर भरोसाच नाहीये. मला तुझी सिक्रेट सांगू शकतीस हा. म्हाताऱ्या आजी सोबत आता अनिका गप्पा मारत असते. इकडे आलेली असते हे ओल्डी आणि गप्पा मारायला लागलेली असते. लगेच अनिका नाचायला लागलेली असते. डान्स वगैरे नको करू बाळा, बचत म्हणजे पैसे वाचवणे. अनिका म्हणते माझ्या डॅडकडे खूप पैसे, आम्हाला सेव्हिंग वगैरे करायची गरज नाहीये की मला हे काम नाही करावं लागणार. मी म्हणते जरा व्यवस्थित बोल की, मित्र आहे का तुझे ते. म्हणते विनम्रता, याचा अर्थ माहित नसतो. विनम्र म्हणजे ही कोणती लँग्वेज आहे आता. मराठी टेस्ट पास केली, अजून लँग्वेज मला शिकायची नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी अजिबात काही माहिती नसतात. ती फक्त हाय क्लासच वाढलेली असते. तुम्ही आता श्रीनिवासला म्हणते तुमचं काय चाललंय, तिला लाडवून ठेवू नका, तिला वळण लागायसाठी इथे पाठवलंय बाईंनी. विश्वाची मैत्रीण असते ती आता कमळीला आवाज देत असते आणि आपल्या जानूला सुद्धा. म्हणते कोणत्या रंगाचे कपडे घातलेत त्या माणसाने, जो विशूच्या मैत्रिणीसोबत आहे, काळ्या कलरचे. आता मात्र जानू घाबरलेली असते. ती एका मिनिटात ओळखते की जयंत आहे.
म्हणते हाच माझा नवरा आहे, मला लपव, खूप भयानक येतो. म्हणते काळजी करू नको, बघते काहीतरी. बघू आता कमळी जानूला या सगळ्या संकटातून कसं वाचवणार. आणि तिकडे अनिका जे काही छान छान गोष्टी शिकतीये, वळण लावण्याचा प्रयत्न करते स्वतःला, ती खरंच वळण लावू शकते का, की कामिनी तिथे सुद्धा काही पचका करेल. हे जर बघायचं असेल मित्रांनो, तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.